या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सर चिडूनच अधिपतीला म्हणत असतात की तुझी ही तथाकथित आई मला कधीही आवडली नाही आणि यापुढे सुद्धा आवडणार नाही. या बाईला माझ्या आयुष्यात कधीच स्थान नव्हतं आणि यापुढे सुद्धा नसणार. ही बाई मला माझ्या घरात नको आहे. आणि ते ऐकून अधिपती तर खूप चिडतो. तो म्हणत असतो की तुम्ही हे सगळं ना खूप टोकाचं बोलताय. तर चारुहास सर म्हणत असतात की अरे हे टोकाचं आहे का? एकदा स्वतःकडे बघ, त्या बाईने तुझी काय अवस्था करून ठेवली आहे. आणि मग ते भुवनेश्वरीला म्हणतात की तुला लाज वाटली नाही का गं माझ्या चारूचं रूप घेऊन इथे यायला? पण मी तुला कसं ओळखलं नाही तेच मला कळत नाहीये. माझ्या चारूसारखं बोलून चालून तू आम्हा सगळ्यांना फसवायला निघाली होतीस का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे स्थान माझ्या आयुष्यात हवं होतं ना ते स्थान मी तुला कधीच देणार नाही. आणि माझ्या बायकोचं स्थान मिळवण्याची तर तुझी लायकीसुद्धा नाही आहे. त्यामुळे तू हे सगळं विसरून जा. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर खूप वाईट वाटतं. तर चारुहास सर चिडूनच म्हणत असतात की कधीतरी तुझ्यातली ती भुवनेश्वरी बाहेर डोकावत होती, मात्र मी ही गोष्ट कधी माझ्या मनापर्यंत पोहोचूच दिली नाही. मला असं वाटत राहिलं की माझी चारू परत आली आहे, त्यामुळे तू भुवनेश्वरी असशील असा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. मात्र तू माझी खूप मोठी फसवणूक केली आहे आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. मात्र त्यावेळी अधिपती पुन्हा एकदा चारुहास सरांना समजवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे चंची लगेच त्या बजरंगला कॉल करण्यासाठी आतमध्ये जाते. तर इकडे चारुहास सर आणि अधिपती एकमेकांशी वाद घालत असतात. आणि त्यावेळी चारुहास सर रागाच्या भरातच भुवनेश्वरीच्या अंगावर धावून जाण्यासाठी निघतात. मात्र अधिपती त्यांना अडवतो आणि मग त्यानंतर तो सगळ्यांसमोर चारुहास सरांचा गळाच पकडतो. तर चारुहास सर मोठ्याने ओरडूनच त्याला म्हणत असतात की गळा सोड माझा, मी तुझा बाप आहे याची तरी जाणीव ठेव. मात्र अधिपती काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की आमच्या आईसाहेबांबद्दल वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अधिपती ते वडील आहेत तुमचे, त्यांच्याशी असं वागू नका, सोडा त्यांना. त्यामुळे अधिपती लगेच खाली मान घालतो. तर चारुहास सर अधिपतीला म्हणत असतात की अरे बघ काय करून ठेवले तिने, तुझं माकड झाले, तुला स्वतःचं डोकंही नाही. ते ऐकून अधिपती तर अजूनच चिडतो आणि मग त्या दोघांचा पुन्हा वाद सुरू होतो. अधिपतीसुद्धा चारुहास सरांना वाटेल ते बोलत असतो, म्हणत असतो की मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्ही माझ्या आईसाहेबांसोबत लग्न करणार आहात की नाही? मात्र चारुहास सर म्हणतात की या बाईसोबत लग्न करण्यापेक्षा ना मी जीव देईल, मी कधीही या बाईला स्वीकारणार नाही. या बाईला माझ्या घरात माझ्या आयुष्यात कोणतंही स्थान नाही आहे. अक्षरासुद्धा अधिपतीला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की अधिपती तुम्हाला का कळत नाही आहे? तुम्ही ज्यांना देवीचं स्थान दिलं आहे त्या तुमच्या आईसाहेबांनी आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केला आहे, आपली फसवणूक केली. पण अधिपती तिच्यावर देखील ओरडत म्हणतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये पडू नका, तरीसुद्धा तुम्ही का पडलात? मी तुम्हाला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही फक्त आपल्या संसाराकडे लक्ष द्या, पण तुम्ही माझं नाही ऐकलत. आणि आता तुम्ही ना या चारुहास सूर्यवंशीच्या डोक्यात काही भरवू नका. तो माणूस आधीच वाटेल तसं माझ्या आईसाहेबांना बोलतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, अहो तुम्हाला का कळत नाही आहे की ते तुमचे वडील आहेत आणि आत्ता त्यांना सगळ्यात जास्त तुमची गरज आहे. तुम्ही कधीतरी त्यांना समजून घ्या. तुमच्या या आईसाहेबांनी त्यांचा किती मोठा विश्वासघात केला आहे हे का कळत नाही आहे तुम्हाला? मात्र अधिपती अक्षराचं आणि चारुहास सरांचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, तुमच्या या आईसाहेबांनी तुमचा विश्वासघात केला आहे. त्या या घरात इतके दिवस चारूला त्या आईंचं रूप घेऊन राहत होत्या, पण त्यांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. त्यांनी तुम्हालासुद्धा विश्वासात घेतलं नाही. मग तुम्हाला राग का येत नाही आहे? तुम्ही त्यांना काही बोलत का नाही आहे? मला सांगा ना, त्यांनी घेतलं होतं का तुम्हाला विश्वासात? आणि अक्षराचा हा प्रश्न ऐकून अधिपती काही उत्तर न देता फक्त खाली मान घालून उभा राहतो. तर दुसरीकडे चंची पोलीस स्टेशनमध्ये कॉल करते. तर तो कॉन्स्टेबल तिला विचारत असतो की कोण आहात तुम्ही, काय काम आहे तुमचं? तर चंची म्हणत असते की मला बजरंगसोबत बोलायचं आहे, मी त्याची बहीण बोलते. आणि मग ती रडतच म्हणते की आमची आई वारली आहे, मला माझ्या भावाला ही गोष्ट सांगायची आहे, तुम्ही प्लीज त्याला फोन द्या. त्यामुळे मग तो कॉन्स्टेबल नाईलाजाने बजरंगकडे फोन देतो.
तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला विचारत असते की सांगा ना अधिपती, यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? तुम्हाला हे सगळं माहिती होतं का? आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, आईसाहेबांनी आमची कोणतीही फसवणूक केलेली नाही आहे. त्यांनी त्यांच्या डोक्यातला विचार मला सांगितला होता आणि ते ऐकून अक्षराच्या आणि चारुहास सरांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर अधिपती म्हणत असतो की मी त्यांना म्हटलोसुद्धा होतं की या माणसाला काही सोनं लागलं आहे का, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांना या चारुहास सूर्यवंशीसोबत लग्न करायचं होतं आणि मग मी सुद्धा त्यांना साथ दिली. आणि मग त्यानंतर अक्षराला आधीपासून घडलेला प्रत्येक प्रसंग आठवू लागतो. ती म्हणत असते की अधिपती, तुम्ही तर यांच्यासोबत वाईट वागत होता ना? तर अधिपती खालीमान घालूनच तिला सांगतो की तुम्हाला कोणालाही संशय येऊ नये म्हणून मी नाईलाजाने त्यांच्याशी वाईट वागत होतो. तुम्हाला जर फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा असेल ना, तर आम्हा दोघांवरही करा, कारण मी सुद्धा तुमची फसवणूकच केली आहे. आईसाहेबांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मदत करायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. आणि ते ऐकून अक्षराला तर खूप वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर अधिपती सगळ्यांना त्याला केव्हा समजलं की ही चारुलता नाही तर भुवनेश्वरी आहे हे सांगतो. त्यावेळी अधिपती भुवनेश्वरीच्या फोटोसोबत बोलत असतो आणि तितक्यात चारुलता म्हणजे स्वतः भुवनेश्वरीच त्या ठिकाणी येते. मात्र अधिपतीला असं वाटतं की त्याला फक्त भास झाला आहे, चारुलता मॅडमच बोलल्यात, पण त्याला त्याच्या आईसाहेबांचा आवाज ऐकू आला म्हणून तो बाहेर निघून जाऊ लागतो. मात्र भुवनेश्वरी दरवाजा बंद करून घेते आणि ती अधिपतीला सांगते की अधिपती, मीच तुमची आईसाहेब आहे, मी भुवनेश्वरी सूर्यवंशी आहे, चारुलता नाही. मात्र अधिपती त्यावर विश्वास ठेवायला काही तयारच होत नाही. तो म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही पुन्हा नाटक सुरू केलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला माझ्या आईसाहेबांची जागा कधीही देऊ शकत नाही. तर भुवनेश्वरी त्याला सांगत असते की अधिपती, हे काय चाललं आहे तुमचं? तुम्हाला माझ्या बोलण्यावरून कळत नाही आहे का मी भुवनेश्वरी आहे, चारुलता नाही? पण तरीही अधिपती मान्य करायला तयार नसतो आणि त्यामुळे शेवटी भुवनेश्वरी अंबाबाईची आणि अधिपतीची शपथ घेत म्हणते की अधिपती, मी खरंच भुवनेश्वरी आहे. आणि त्यामुळे अधिपतीला सगळा प्रकार लक्षात येतो. तर दुसरीकडे तो कॉन्स्टेबल बजरंगकडे फोन देतो आणि मग त्यानंतर चंची बजरंगला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. तर इकडे अक्षरा आणि अधिपती बोलत असतात. अधिपती घडलेला सगळा प्रकार अक्षराला सांगत असतो आणि ते सगळं काही ऐकून अक्षराला तर खूप वाईट वाटतं. मग त्यानंतर अधिपतीला पुन्हा त्या दिवसाचा प्रसंग आठवतो. भुवनेश्वरीने त्याची आणि अंबाबाईची शपथ घेतल्यामुळे त्याला खात्री पटते की याच आपल्या आईसाहेब आहेत. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि आनंदाने त्यांना मिठी मारतो. तो रडतच म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही कुठे गेला होतात? मी तुम्हाला किती शोधलं. आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत, प्लीज पुन्हा आम्हाला सोडून जाऊ नका. आणि त्यावर भुवनेश्वरीसुद्धा म्हणते की अधिपती, मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत, म्हणून रूप बदलून का होईना पण परत याच घरात आले, तुमच्याच डोळ्यांसमोर होते. आणि ते ऐकून अधिपती तर खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर तो म्हणू लागतो की आईसाहेब, मी लगेच ही गोष्ट मास्तरीनबाईंना सांगून येतो. मात्र भुवनेश्वरी त्याला थांबवत म्हणते की नाही अधिपती, मी भुवनेश्वरी आहे, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहायला हवी, कारण आम्ही जे काही करतोय त्यामागे कारणही तसंच आहे. आणि मग त्यानंतर ते अधिपतीला सांगते की आम्ही आयुष्यभर तुमच्या वडिलांवर प्रेम केलं, पण त्यांनी कधीच मला त्यांच्या आयुष्यात स्थान दिलं नाही. त्यामुळे मला आता त्यांना गुडघ्यावर आणायचं आहे, त्यांच्याशी लग्न करायचं आहे, कारण मला या घरात त्यांच्या बायकोचं स्थान हवं आहे आणि यासाठी तुम्ही मला मदत करायची. आणि मग त्यानंतर अधिपतीसुद्धा भुवनेश्वरीच्या या नाटकात सहभागी होतो. आणि जेव्हा हे सगळं अक्षरासमोर येतं तेव्हा ती पूर्णपणे खचून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.